माझ्या या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अव्ययीभाव समास। अव्ययीभाव समास बघण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, कमेंट सुद्धा करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अव्ययीभाव समास अतिशय साध्या सोप्या ट्रिकने कसा ओळखायचा ते बघणार आहोत। तर आधी बघूया आपण अव्ययीभाव समास म्हणजे काय। अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद प्रधान असते। पहिले पद म्हणजे काय, तर पहिला शब्द प्रधान म्हणजेच महत्त्वाचे असते आणि अव्ययीभाव समासातील जो सामासिक शब्द आहे त्याचा वापर हा क्रिया विशेषणासारखा केला जातो, तेव्हा अव्ययीभाव समास असतो। कळलं का विद्यार्थी मित्रांनो? अव्ययीभाव समासामध्ये सर्वात पहिलं तर त्यामधलं पहिलं पद हे प्रधान असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातील सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केला जातो, तेव्हा अव्ययीभाव समास होतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया की अव्ययीभाव समास ओळखायचा कसा। तर आ यथा प्रति, आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग जेव्हा एखाद्या सामासिक शब्दात आपल्याला दिसतात तेव्हा तो अव्ययीभाव समास असतो। जसं की आ जन्म, आ मरण, हे काय आहे, संस्कृत उपसर्ग। जसं की प्रति क्षण, यथा क्रम, हे काय झाले, संस्कृत उपसर्ग। म्हणजे ज्याही शब्दात आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग लागले जातील तो कोणता समास असतो, तर तो अव्ययीभाव समास असतो। आणि त्याची फोड जेव्हा आपण करतो, जसे की क्रमाप्रमाणे, प्रत्येक क्षणाला, जन्मापासून मरेपर्यंत, जसे की आ जन्म, जन्मापासून, प्रत्येक क्षण, यथाक्रम, क्रमाप्रमाणे, अशी त्याची फोड केली जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, अव्ययीभाव समास ओळखण्यासाठी आपल्याला हे तीन शब्द आधी लक्षात ठेवायचे आहे। आणि आता आपण बघूया दुसरी ट्रिक। तर विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरी ट्रिक म्हणजे काय, तर बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर, हे काय, हे फारसी उपसर्ग ज्या सामासिक शब्दात असतात त्याला सुद्धा अव्ययीभाव समासाचाच तो शब्द असतो। जसे की बे शक, दर साल, गैर हजर, बिन चूक, हर रोज। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे फारसी उपसर्ग जर लक्षात ठेवले तर अव्ययीभाव समास तुम्हाला ओळखणं अगदी सोपे जाईल। जसे की दर साल आणि त्याचा विग्रह कसा होईल, तर प्रत्येक वर्षी, बेशक शंकेशिवाय, गैर हजर हजेरी शिवाय, बिन चूक चुकीशिवाय, हर रोज म्हणजेच प्रत्येक दिवशी। तुम्ही एक गोष्ट जर लक्षात घेतली असेल तर जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा त्या समासामध्ये जास्तीत जास्त विग्रहाच्या वेळी प्रत्येक, शिवाय, आणखी, प्रमाणे असे शब्द विग्रहाच्या वेळी आपल्याला तिथे दिसतात, म्हणजेच तो अव्ययीभाव समास असतो। जसे की आपण दर साल म्हणजे काय, प्रत्येक वर्षी, बेशक म्हणजे काय, शंकेशिवाय, गैरहजर म्हणजे हजेरी शिवाय, बिनचूक म्हणजे चुकीशिवाय, हर रोज म्हणजे प्रत्येक दिवशी। तर विद्यार्थी मित्रांनो, जिथे बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर असे फारसी उपसर्ग ज्या सामासिक शब्दात असतात त्याला सुद्धा अव्ययीभाव समास समजले जाते। चला तर मग बघूया आपण तिसरी ट्रिक। तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरी ट्रिक म्हणजे काय, तर अव्ययीभाव समासामध्ये मराठी भाषेतील द्विवृत्ती होऊन तयार होणारे शब्द सुद्धा अव्ययीभाव समासाचे असतात। काय, मराठी भाषेतील द्विवृत्ती म्हणजेच जसं की घरोघरी, आपली बोलण्याची एक पद्धत असते की नाही, जसे की घरोघरी, दारोदारी, गल्लोगल्ली, आपण कधी कधी म्हणतो गल्लोगल्ली, घरोघरी, मातीच्या चुली, जसं टाईपचं, जागोजागी। तर द्विवृत्ती होणारे शब्द सुद्धा अव्ययीभाव समासाचे असतात आणि त्याचा जेव्हा विग्रह करतो आपण तर बघा, इथे काय आहे, प्रत्येक, इथे काय आहे, प्रत्येक, इथे काय आहे, प्रत्येक। तर असे जिथे असेल तो समास म्हणजे अव्ययीभाव समास असतो। मराठी भाषेतील द्विवृत्ती होणारे शब्द घरोघरी, दारोदारी, गल्लोगल्ली, पानोपानी, जागोजागी, आणि त्याचा विग्रह करताना प्रत्येक घरी, प्रत्येक दारी, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक पाणी, प्रत्येक जागी असा त्याचा विग्रह होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, ही सोपी ट्रिक तुम्हाला कशी वाटली
ते तुम्ही नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तर देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण अविर्भाव समासाबद्दल माहिती घेतली. तर आता तुम्ही हे जे मी प्रश्न या बोर्डवर लिहिलेले आहे त्याचे उत्तर कमेंटमध्ये द्यायचे आहे. तर प्रश्न काय आहे, कोणत्या समास प्रकारातील शब्द हा क्रियाविशेषण अवयव असतो? तर याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि दुसरा प्रश्न आहे, जागोजागी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. धन्यवाद.